तर आपण कार्यक्रमाला सन्मान आहे तो आहे अर्चनाताई सुतारेका, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया आपण अर्चनाताईसाठी। त्यांच्या कार्याबद्दल मी थोडंसं बोलतो। जगविख्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कृत वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहेत त्या, कवयित्री आहे, समाजसेविका आहे, लेखिका आहे, शिक्षिका आहे, सुप्रसिद्ध कवयित्री आहे। त्यांचं नाव आहे कुमारी अर्चना दिलीप सुतार, राहणार पाचवड। जोरदार टाळ्या वाजवा आपण। रत्न कशी असावी तर ही अशी, आणि कशी दिसावी तर फुलपाखरासारखी, हे ते रत्न। आणि त्या रत्नाबद्दल मी थोडंसं बोलतो। जगभरातून महाराष्ट्रातील जिल्हे, भारतातील अनेक राज्य तसेच परदेशातून मिळून एकूण 130 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा सन्मान। UN म्हणजे युनायटेड नेशन्स, ज्याच्यामध्ये 193 देश कार्य करतात, त्या युनायटेड नेशन कडून 75व्या वर्धापन दिनानिमित्त हिस्टॉरिकल मेमोरियल्स अवॉर्ड त्यांना भेटले। श्रीलंका देशातून पुढील 2 अवॉर्डने ते सन्मानित आहे। श्रीलंका 7 समुद्र पलीकडे येते, आपण कुठे इथंच आहे। 7 समुद्र पलीकडे असणारं व्यक्तिमत्व। मलेशिया देशाकडनं आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित आहे। आंध्र प्रदेशातून APJ अब्दुल कलाम बाबा यांच्याकडनं त्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित आहे। तामिळनाडू राज्यातून जेंटल वुमन राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित आहे। WHO म्हणजे आरोग्य संघटन, त्यांचे मुख्यालय जिनिव्हा येथे, त्या कोविड योद्धा म्हणून त्या ठिकाणी सन्मानित झाले। एक्सक्लुझिव्ह वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये 100हून अधिक कोरोनातील कविता त्यांच्या। कोरोनातील कविता आपण काय करत होतो कोरोनात दादा, आपण कोरोनात काय करत होतो? कोरोनाच्या कविता आहे। जोरदार टाळ्या वाजवा आपण त्यांच्यासाठी। एमिनी देशाकडून आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित आहे। बेटी फाउंडेशन वनी आंतरराष्ट्रीय नारी रत्न पुरस्काराने सन्मानित आहे। जिल्हा भुसावळ कर्मवीर पुरस्काराने सन्मानित आहे। आणि कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून त्यांची कायम उपस्थिती, मोठा व्यक्तिमत्व आहे। भारताच्या 51व्या साहित्य संमेलनामध्ये गुजरात पर्यंत त्यांचं कवितेचं सादरीकरण आहे। गुजरात पर्यंत कवितेचं सादरीकरण आणि अनेक कवी संमेलनामध्ये त्यांची उपस्थिती आहे। अरे बापरे, असं हे विश्वकर्मीय रत्न, असं हे विश्वकर्मीय रत्न आहे। मी ताईंना विनंती करेन की खरंच नाही हो शक्य हे कोणाला, ताई नाही होत हे शक्य कोणाला। हे शक्य होतं ते फक्त तुमच्यासारख्या रणरागिणींना, कारण ते रक्तच असे, विश्वकर्मीय रक्तच असे, ते दिसत नाही, दाखवत नाही, डायरेक्ट तुटतं। आणि आज त्यांनी जे केलेलं पवित्र असं काम आहे, खरंच असं व्यक्तिमत्व परत पुन्हा होणं नाही। त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया। मी या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यासाठी संतोष दादा शेलार जे आमचे नेते आहेत शिवसेनेच्यांना विनंती करतो, तसेच प्रदेशाध्यक्ष गणपतरावजी